नमस्कार मंडळी. तर आज दीक्षू चालली बाहेर. तिला मी विचारते तू कुठे चालली. तिला माहितीच नव्हतं. तिच्यासाठी एक सरप्राईज होतं. आम्ही निघालो, म्हणजे तिला आम्ही सांगितलंच नाही आपण कुठे चाललो आहे ते. नंतर आम्ही बाहेर जाऊन गिफ्ट वगैरे घेतलं, नंतर निघालो. दुसऱ्या दिवशी आम्हाला सुट्टीच होती म्हणून आम्ही निघालो. दीक्षूला वाटलं की मम्मी पप्पा मला घरी घेऊन जातात, कारण की दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. रस्ता तोच होता आम्हाला, म्हणजे गावी जातो त्याच रस्त्याने आम्ही गेलो. नंतर गेल्यानंतर ती रस्त्याला सारखं विचारत होती, मम्मी आपण घरी चाललो का. पण आम्ही काय तिला सांगितलं नाही. नंतर तिला समजलं, म्हणजे सांगितलं आम्ही की आपण चाललो एका फ्रेंडकडे. घरी पोचल्यानंतर आम्ही घरी तयारी वगैरे केली आणि मग त्यांच्या घरी जायला निघालो. दीक्षूला खूप आनंद झालेला होता. कधी एकदा त्यांच्या घरी जातो असं झालं होतं तिला. आम्ही पोचल्या तिथं वाढदिवसाची मी केक कापायला सुरुवात झाली होती. दीक्षू खूप खुश झाली. भरपूर माणसं आलेली होती, नातेवाईक, तसेच गावातील माणसंसुद्धा आलेली होती. गावातील पाड्यातील माणसं भरपूर आलेली होती. केक कापून झाल्यानंतर सगळ्यांना खाऊ फरसाण वगैरे दिला आणि गावातील माणसं आलेली होती भरपूर. त्यांच्यासाठी जेवणसुद्धा ठेवलेलं होतं. मस्त वाढदिवस साजरा झाला. आम्ही बड्डे बॉयसोबत फोटो वगैरे काढले. नंतर आमच्या बाबूने खूप मस्ती केली. जेवण वगैरे झाल्यानंतर इथं बाबू आणि दीक्षूने खूप मस्ती केली. बड्डे बॉयसोबत, तिच्या दीदीसोबत खूप खेळले, खूप एन्जॉय केलं. दीक्षू खूप खुश आहे. तिला तिथंच राहायची इच्छा होत होती. आमचे बाबूसारखा हा बड्डे बॉयसुद्धा खूप मस्तीखोर आहे. बाबूसारखा दिसतो आणि खूप मस्ती केली. खूप मस्तीखोर आहे तो पण. बाबू हा दोघं सेम आहेत. दोघांचंही खूप खेळून झाल्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. आमची बाईक होती ती आम्ही घरीच ठेवली आणि 4 व्हीलर होती त्याच्यात आम्ही घरी यायला निघालो. तर आम्हाला घरी यायला खूप उशीर झालेला होता. अरे दीक्षू तर गाडीतच झोपली होती. मग तिला आणलं उचलून घरी. अशा पद्धतीने आम्ही आज वाढदिवस साजरा करायला गेलो होतो. दीक्षू खूप खुश होती. तर तुम्हाला एका असा वाटला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, धन्यवाद.